3 बर्नरची शेगडी घ्यावी की 4? ग्लास टॉप घ्यावं की स्टीलच बरं असतं? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। शेगडी खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, कोणते मुद्दे नीट माहीत असावेत हेच जाणून घेऊयात। येऊयात मुद्द्यावर। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नको। गॅस शेगडी ही अगदी रोजच्या वापरातली असते। गॅस जवळ काम करताना ती व्यक्ती सुरक्षित असणं सुद्धा गरजेचं असतं। त्यामुळे गॅस शेगडीची निवड करताना गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नका। गॅसचे जे ब्रँड चांगले परिचित असतात त्याचपैकी एखादी शेगडी निवडायची असते। त्यासाठी एके वेळेस तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागले तरीही चालेल, पण शेगडी ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित आणि उत्तम दर्जाची पाहिजे। अनेकदा आपण वस्तू खरेदी करताना आपली सोय बघतो, पण शेगडी ही अशी गोष्ट आहे ना की ती आपण सतत बदलत नाही, त्यामुळे त्याचा टिकाऊपणा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। दुकानातून शेगडी घेताना त्याचा ब्रँड, वॉरंटी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ग्लास टॉपची शेगडी घ्यायची की नाही? स्टीलची गॅस शेगडी आता थोडी जुनाट वाटते, त्याऐवजी काळा रंग असणारी जी ग्लास टॉपची शेगडी आहे ती जास्त आकर्षक दिसते। आता या शेगड्या स्टील प्रमाणे मजबूत नसतात असं पूर्वी बोललं जायचं, पण तो एक गैरसमज आहे। ग्लास टॉप असणाऱ्या ज्या शेगड्या आहेत तेही स्टील प्रमाणेच मजबूत आणि टिकाऊ असतात, पण योग्य ब्रँड्सच्या घेतल्या तर। या गॅसवरील घाण, सांडलेलं जे काही खरकट आहे किंवा तुम्हाला काही असे डाग दिसतायत तर ते तुम्ही स्वच्छ व्यवस्थित करू शकता आणि तुमची शेगडी जास्त काळ टिकू शकते। तिसरं, किती बर्नर असलेला गॅस तुम्हाला घ्यायला हवाय? तर 2 बर्नर पेक्षा 3 बर्नर असलेला गॅस कधीही चांगला। आता तर 4 बर्नर असलेला गॅस सुद्धा येतो, पण तो गॅस उभट असल्याने त्याला जास्त जागा लागते। तुमचा ओटा एवढा आहे का आणि खरंच या 4 बर्नरची गरज आहे का ते एकदा तुम्ही तपासून बघा। तर ह्याची दुसरी बाजू समजून घेताना शेगडीला किती बर्नर असावेत हा साधारण घरातील व्यक्ती, स्वयंपाकाची घाई आणि किती पदार्थ तुम्ही रोज करता यावर अवलंबून असतं, पण साधारण 2 ते 3 बर्नरची शेगडी एक कुटुंबासाठी पुरेशी असते। यामुळे ओट्यावर खूप जास्त गर्दी झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही आणि काही जण अट्टहास करून 4 बर्नरची शेगडी घेताना दिसतात। आता इतके बर्नर लागत सुद्धा नाही आणि त्या शेगडीमुळे जागाही खूप अडते, त्यामुळे आपली गरज आणि ओट्यावरची जागा अशा दोन्ही गोष्टी समजून घ्या आणि मग शेगडी निवडा। चौथं, सर्व्हिस देण्याची पद्धत। अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची दुकानातून खरेदी करतो, पण त्या वस्तूच्या कंपनीची ही जबाबदारी असते की ती वस्तू ते आपल्या घरी आणून इन्स्टॉल करून देतील। इतकंच नाही तर त्याचे यूजर मॅन्युअल आपल्याला समजावून सांगणं सुद्धा त्यांचंच काम असतं। गॅसच्या बाबतीत आपण घरच्या घरी तो इन्स्टॉल केला असं करून चालत नाही, कारण तो नीट बसला नाही ना तर तो लीक होईल, वास येईल, अशा समस्या निर्माण होतील जे धोकादायक ठरतील। त्यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या सर्व्हिसेसची माहिती घ्या आणि मगच योग्य ती शेगडी नक्की निवडा। अशा पद्धतीने योग्य शेगडी कशी निवडायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं। तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।